नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रकाश इंगळे. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे सेल डिव्हिजन आणि सब टॉपिक आहे यामधला सेल सायकल. आता सेल डिव्हिजन कशी होते, ह्युमन बिंगचे जे शरीर आहे हे कशापासून बनलेले असते? पेशीपासून. पेशीलाच आपण काय म्हणतो? सेल्स. पेशीलाच काय म्हणतो आपण? सेल्स म्हणतो. आणि या सेलचं डिव्हिजन होते, म्हणजे जेव्हा एका पेशीमधून दोन पेशीमध्ये पेशींचं विभाजन होते तेव्हा आपण त्याला सेल डिव्हिजन म्हणतो. आता सेल डिव्हिजन म्हणजे दोघांमध्ये त्याचं विभाजन होऊन सारख्या सेल तयार होणे, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. तर सेल सायकल कशी राहते जनरली? सेल सायकलमध्ये सुरुवातीला आपल्याला इंटरफेज आहे, रेड कलरमध्ये इंटरफेज या प्रकारची डायग्राम आहे. जे आता यामध्ये काय होते, इंटरफेजमध्ये सेल ग्रोथ होते, नॉर्मल सेल फंक्शन्स, ऑर्गॅनिल्स, डुप्लिकेशन्स हे सर्व त्यामध्ये होते. त्यानंतर DNA रेप्लिकेशन, प्रोटीन सिंथेसिस आणि नंतर मग प्रोफेज, अशी मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. तर याचं ड्युरेशनसुद्धा दिलेलं आहे. G1 फेज यामधली सगळ्यात पहिली फेज जे असेल G1 फेज, तर त्याला जवळपास 8 and more hour त्यामध्ये लागतील. त्यानंतर S फेजला 6 to 8 hours लागतील. G2 फेजला 2.5 लागतील. आणि शेवटचे जे आहे इंटरफेज तर G1 फेज, तर त्याला 1 to 3 hours लागतील. तर हे एका सेलमधून डॉटर सेल जे आहे, डॉटर सेल एका सेलमधून दोन सेलमध्ये त्याचं विभागणी होते, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. सेल सायकल, सिक्वेन्शियल इव्हेंट ऑकरिंग इन द लाईफ ऑफ सेल कॉल्ड सेल सायकल. सिक्वेन्सनुसार होते, सिक्वेन्सनुसार इव्हेंट तयार होतात आपल्या जीवनामध्ये, इज कॉल्ड सेल सायकल. यामध्ये दोन फेज प्रामुख्याने येतात. पहिले फेज आहे इंटरफेज आणि एम फेज. देर आर टू स्टेजेस ऑफ सेल सायकल ॲज इंटरफेज अँड एम फेज. ड्युरिंग इंटरफेज सेल अंडरगोज ग्रोथ. इंटरफेजमध्ये जे पहिली आहे फेज, यामध्ये काय होते? सेल अंडरगो ग्रोथ. सुरुवातीला त्याची ग्रोथ होते. नंतर ड्युरिंग एम फेज द सेल अंडरग्रोज डिव्हिजन. पहिल्या याच्यात ग्रोथ होते, दुसऱ्या याच्यात डिव्हिजन होते एम फेजमध्ये. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिल्या याच्यात काय होते? द सेल अंडरग्रोज ग्रोथ ऑर रेस्ट ॲज पर नीड. त्याची वाढ होते किंवा रेस्ट घेण्यात येते. आणि दुसऱ्या याच्या एम फेजमध्ये काय होते? सेल डिव्हिजन होते. इंटरफेज अल्टरनेट विथ द पिरियड ऑफ डिव्हिजन्स. इंटरफेज इज द स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन्स. आता इंटरफेज काय आहे की दोन सक्सेसिव्ह स्टेज आहेत, त्याच्यामधला फेज त्याला इंटरफेज असे म्हटलेलं आहे. इट इज लॉंगेस्ट फेज ऑफ सेल डिव्हिजन सेल सायकल ड्युरिंग विच द सेल इज हायली ॲक्टिव्ह अँड प्रिपेअर्स इट फ्रॉम सेल डिव्हिजन्स. ही एक लॉंग फेज आहे सेल सायकलची. यामध्ये काय होते? सेल इज हायली ॲक्टिव्ह. या इंटरफेजमध्ये जे सेल आहे हे कसे असते? हायली ॲक्टिव्ह असते अँड प्रिपेअर फॉर इट सेल्फ सेल डिव्हिजन. आणि ते स्वतः एक तयार असते की सेल डिव्हिजन करायचं आहे म्हणून. दिस इंटरफेज इज डिव्हिजिबल इंटू 3 सब पार्ट और 3 सब फेजेस, दॅट इज G फेज, S फेज अँड G फेज. G phase, this is also known as first gap period or first growth period.
इट स्टार्ट इमिडिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. जे जी फेज आहे यामध्ये काय होते की जे इंटरफेज नंतर जी पहिली स्टेज आहे त्याला आपण जी फेज म्हणतो. सेल प्लॅटफॉर्म्स सिंथेसिस, mRNA, rRNA आणि tRNA याच्यामध्ये RNA सिंथेसिस होते. त्यामध्ये मग सेकंड काय होते, प्रोटीन सिंथेसिस होते आणि सिंथेसिस ऑफ मेम्ब्रेन्स ड्युरिंग धिस फेज. आता याच फेजमध्ये काय होते, इट इज सिंथेसिस फेज इन विच DNA इज सिंथेसाइज ऑर रेप्लिकेट. याच फेजमध्ये काय होते, रेप्लिकेट होते म्हणजे 2 डॉटर सेल तयार होतात. रेप्लिकेट होणे म्हणजे काय, एक सेल असेल तर एका सेलचं विभाजन होऊन एक सेल या 2 सेलमध्ये त्याचं विभाजन म्हणजे रेप्लिकेशन होते. सो दॅट अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. म्हणजे याच्यामध्ये DNA असेल याच्यामध्ये म्हणजे एकामधला जो DNA आहे ह्या 2मध्ये विभाजित होते. म्हणजेच DNA काय झालं, सेल डबल्स. हिस्टोन प्रोटीन आर ऑल्सो सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेज. आता हिस्टोन प्रोटीन काय होते यामध्ये सिंथेसाइज इन दिस फेज, या फेजमध्ये सिंथेसाइज होते ते. M phase for mitosis or meiosis. M phase involve karyokinesis or cytokinesis. Karyokinesis is the division of nucleus into 2 daughter nucleus, whereas cytokinesis is division of cytoplasm resulting 2 daughter cells. पहिल्या याच्यात काय होते बघा, M stand for मायटोसिस मिओसिसही होऊ शकते, मायटोसिसही होऊ शकते. आता याच्यामध्ये 2 पुन्हा फेजेस येतात, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसचं काम काय आहे, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियसचं विभाजन. एक न्यूक्लियस असेल तर 2 न्यूक्लियसमध्ये त्याचं विभाजन होते आणि इंटू द डॉटर न्यूक्लियाय, आणि डॉटर न्यूक्लियाय त्या ठिकाणी तयार होतात. आणि सायटोकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ सायटोप्लास्ट रिझल्टिंग 2 डॉटर सेल्स. याचं काम काय आहे, 2 डॉटर सेल्स तयार करण्याचं आहे. सायटोकायनेसचं आणि कॅरिओकायनेसिसचं 2 न्यूक्लियस तयार करण्याचं काम आहे. G1 is the second growth phase during which nucleus increase in the volume of metabolic activities essential for cell division occurs during this phase. आता एकदा का आपल्याला हे जे एक फेज आहे, एक फेज काय आहे, G1 फेज. आता जी फेज आणि G1 फेजमध्ये काय होईल, मग न्यूक्लियस इन्क्रीज म्हणजे न्यूक्लियसची साईज वाढेल आणि त्याची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी सेल डिव्हिजन ऑकरिंग ड्युरिंग दिस फेज. व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर सेल डिव्हिजन्स आर सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेज. आणि जे प्रोटीन पाहिजे असते ते प्रोटीन सेल डिव्हिजनमधून त्यांना मिळेल. बिसाइड RNA सिंथेसिस ऑल्सो ऑकर ड्युरिंग दिस फेज. इन ॲनिमल्स सेल डॉटर पेअर सेंट्रिओल्स ॲपियर्स नियर द प्री एक्झिस्टिंग पेअर. आता ते एकदा न्यूक्लियस तयार झाला की त्यामध्ये सेंट्रिओलसुद्धा ॲपियर होईल आणि प्री एक्झिस्टंट पेअरला ते आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या तासिकेसाठी एवढंच. पुढच्या तासिकेला आपण या पुढचा भाग म्हणजे मिओसिस मायटोसिस असेल त्याचं डिस्क्रिप्शन पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.